ईव्हीएम हॅक करता येतं, मी स्वतः इंजिनियर. राज्यात ईव्हीएम बाबत चर्चा सुरू असताना महादेव जानकर यांचं मोठं वक्तव्य. ईव्हीएम मध्ये घोटाळा म्हणून महायुतीच्या जागा आल्या, जानकरांचा आरोप. बाबा आढाव यांच्या आत्मक्लेश आंदोलनाला नांदेडमधून पाठिंबा. भारत जोडो अभियानाच्या कार्यकर्त्यांचा आढाव यांना पाठिंबा. महाराष्ट्रातील 24 उमेदवारांचा फेरमतमोजणीसाठी अर्ज. विरोधकांची ईव्हीएम विरोधात राज्यभर मोहीम सुरू, तर काही मतदारसंघांमध्ये सत्ताधाऱ्यांकडूनही ईव्हीएम पडताळणीची मागणी. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून काँग्रेसला 3 डिसेंबरला चर्चेचं निमंत्रण. काँग्रेसच्या आरोपांचं निरसन करण्यासाठी चर्चेचं निमंत्रण. विधानसभा निकालात फेरफार झाल्याचा काँग्रेसचा आरोप. काँग्रेसकडून नागपूर महानगरपालिका निवडणुकीची तयारी सुरू. काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरेंकडून बैठका सुरू. मनपा हद्दीत काँग्रेस 8 लाख सदस्य करणार. सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील मार्कडवाडी गावात बॅलेट पेपरवर चाचणी. मतदान होणार. 3 डिसेंबरला बॅलेटवर मतदान होणार. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे म्हणून तुळजाभवानीला साकडं. भाजपचे प्रदेश सरचिटणीस देविदास साठोड यांच्याकडून तुळजाभवानीची आरती करत साकडं. पालघरचे आमदार राजेंद्र गावित यांना मंत्रिपद मिळावं. जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची मागणी. मंत्रिपद मिळाल्यास पालघरचा विकास होईल, कार्यकर्त्यांना विश्वास. अमरावतीत पराभवानंतर काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांचं भावनिक बॅनर. कालचा दिवस आपला नव्हता, पण भविष्य आपलं असेल, बॅनरवरील आशय. धाराशिवमध्ये पालकमंत्रीपदासाठी समर्थकांची बॅनरबाजी. राणा जगजित सिंह आणि तानाजी सावंत यांच्या कार्यकर्त्यांचे बॅनर. जिल्ह्यात दोन्ही आमदारांचे समर्थक उत्साही, मात्र मंत्रिपदच ठरेना. नागपुरात हिवाळी अधिवेशनाची जोरदार तयारी सुरू. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयारी सुरू. 16 डिसेंबर ते 24 डिसेंबर दरम्यान हिवाळी अधिवेशन होण्याची शक्यता. नागपुरातील रवी भवन परिसरातील विरोधी पक्ष नेत्यांसाठी असलेल्या बंगल्याच्या सजावटीचं काम सुरू. मात्र विरोधकांकडे संख्याबळ नसल्यानं हा बंगला कोणाला मिळणार याकडे लक्ष. एकनाथ शिंदेंच्या कारकिर्दीत टापोळा बामनोळी भागाचा कायापालट. दरेगावातील परिसरात जलपर्यटनाचा विकास आराखडा तयार केल्यानं पर्यटकांची गर्दी वाढली. अमरावतीत रब्बी हंगामातील हरभरा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव. शेतकऱ्यांचा फवारणीवरील खर्च वाढला. तिवसा तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक शेतकरी संकटात. वाशिम जिल्ह्यात हरभऱ्याच्या शेकडो हेक्टर क्षेत्रावर मर रोगाचा प्रादुर्भाव. महागड्या फवारण्या घेऊनही फायदा होत नसल्यानं शेतकरी अडचणीत. हिंगोलीत तूर पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव. महागडी कीटकनाशक फवारणी करूनही रोग आटोक्यात येत नसल्यानं तूर उत्पादक शेतकरी चिंतातूर. नाशिकच्या येवल्यात वातावरण बदलामुळे कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव. कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून औषध फवारणीला सुरुवात. पुणे जिल्ह्यातील अनेक भागात कांद्याच्या रोपाला थंडी आणि धुक्याचा फटका. कांद्याची रोपं पिवळी पडून खराब होत असल्यानं शेतकरी हवालदिल. चंद्रपुरात कापूस वेचणीसाठी मजूर मिळत नसल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली. मजुरांअभावी कापूस शेतातच पडून. लातूरच्या भाजी मंडईत भाजीपाल्याची आवक घटल्यानं दर वधारले. टोमॅटो, शेवगा, भेंडी, गवारीच्या किमतीत वाढ. कांदा 140, लसणाला 400 रुपये प्रति किलोचा भाव. जालना जिल्ह्यात दाट धुकं पसरल्यानं रब्बी हंगामातील पिकांसह फळबागांवर रोगांचा प्रादुर्भाव. कृषी विभागानं रोगांसंदर्भात मार्गदर्शन करण्याची शेतकऱ्यांची मागणी. सांगलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत देवगडचा आंबा दाखल. पहिल्या सौद्यात पेटीला 2,500 रुपयांचा दर मिळाला. जळगावच्या चाळीसगाव तालुक्यात बैल बाजारात तेजी. शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात बैल जोड्या विक्रीसाठी. जळगावच्या चाळीसगाव तालुक्यात बैल बाजारात तेजी. शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात बैल जोड्या विक्रीसाठी. अहिल्यानगरच्या नेवाशातील सौंदाळे गावात शिव्या देण्यावर बंदी. गावात शिवी दिल्यास दंडात्मक कारवाई होणार. ग्रामसभेत ठराव मंजूर. केंद्र सरकारच्या पर्यटन विभागाकडून नाशिक शहराचा आयकॉनिक पर्यटन स्थळात समावेश. सीता गुंफा, काळाराम मंदिर ते रामकुंड कॉरिडॉर उभारण्यासाठी 100 कोटींचा निधी मंजूर. सांगलीत राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघाचा कामगार भवनावर आक्रोश मोर्चा. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात सेतू केंद्रात एजंट वाढल्यानं कामगारांची डोकेदुखी वाढली, तर अन्य मागण्यांसाठी संघटना आक्रमक. सोलापूर दौंड डेमूचा विस्तार करण्याच्या मागणीसाठी प्रवासी संघटनेचं सोलापूर विभागाच्या व्यवस्थापकांना निवेदन. करमाळा तालुक्यातील जेऊर आणि माढा इथे थांबा देण्याची मागणी. चाळीसगावातील गिरणा नदीवरील बहाळ गावाला जोडणाऱ्या पुलाची दुरवस्था. नवीन पूल बांधण्यासाठी नागरिकांकडून वारंवार निवेदनं. पुण्याहून भोरमागे महाडला जाणाऱ्या वरंध घाट्यातील एसटी वाहतूक गेल्या 8 महिन्यांपासून बंद. पुण्यासह इतर डेपोंच्या दररोजच्या एसटीच्या 11 फेऱ्या बंद. नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल.
जळगाव जिल्ह्यात तापमानाचा पारा घसरला. तापमान 10 अंश सेल्सिअसवर. पुढचे काही दिवस थंडीचा जोर आणखी वाढण्याचा अंदाज. छत्रपती संभाजीनगरमध्ये तापमानाचा पारा 11 अंशांवर गेल्यानं शहर गारठलं. दिवसभर वातावरणात गारवा असल्यानं सर्दी, खोकला, हिवतापाच्या रुग्णसंख्येत वाढ. चंद्रपुरातील सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये तापमानात घट. तोरणमाळ परिसरातील तापमान 10 अंश सेल्सिअस. गुलाबी थंडीचा आनंद घेण्यासाठी तोरणमाळ परिसरात पर्यटकांची गर्दी. नाशिकच्या नांदगावातील नसनपूरमध्ये शनी अमावस्येनिमित्तानं मंदिर गाभारा फुलांनी सजवला. दर्शनासाठी भाविकांची मोठ्या संख्येनं गर्दी. मार्गशीर्ष महिन्याच्या आगमनामुळे देवीच्या पूजेच्या साहित्याच्या मागणीत वाढ. पहिल्या आठवड्यात विक्रीत वाढ होईल. व्यापाऱ्यांकडून आशा व्यक्त. नाशिकच्या मनमाडमध्ये विद्यार्थ्यांसाठी इस्रो बस प्रदर्शन. इस्रो बसद्वारे देण्यात आली अंतराळ आणि उपग्रहांची माहिती. स्पेस ऑन व्हील नावानं राबवण्यात आला उपक्रम. गोंदियाच्या देवरी चिंचवडमध्ये एसटी महामंडळाच्या बसचा अपघात. बसमध्ये विद्यार्थी नसल्यानं कोणतीही जीवितहानी नाही. पनवेल सायन मार्गावर उभ्या असलेल्या कंटेनरला कारची पाठीमागून धडक. जोरदार धडकेत एकाचा जागीच मृत्यू. कारमधील 5 प्रवासी जखमी. नागपूरच्या कळमना भागात अगरबत्तीच्या कारखान्याला आग. आगीत लाखोंच्या अगरबत्त्या जळून खाक. आगीत कुठलीही जीवितहानी नाही. जळगावच्या लोणवाडी परिसरात भुरट्या चोरांचा धुमाकूळ. शेतातील साहित्याची चोरी. परिसरातील शेतकऱ्यांची चिंता वाढली. नवी मुंबईतील तुर्भे पोलिसांकडून चोरीला गेलेले मोबाईल नागरिकांना परत. 6 लाखांपेक्षा अधिक किमतीचे 37 मोबाईल मूळ मालकांना परत केले. वर्ध्यात मोबाईल चोरी करणाऱ्या चोरट्याला अटक. मोबाईल आणि दुचाकीसह 95,000चा मुद्देमाल जप्त. पुण्याच्या जुन्नरमधील डिंगोरेत पाण्याच्या शोधात विहिरीत पडलेल्या सांबराचा गावकऱ्यांकडून बचाव. अतोनात प्रयत्नानंतर सांबराला विहिरीतून बाहेर काढत जीवनदान. बुलढाण्याच्या खामगावमध्ये बिबट्याच्या मुक्त संचारामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. वनविभागाकडून बिबट्याचा शोध सुरू. बीडच्या अंबाजोगाईतील ममदापूर परिसरात बिबट्याचा वावर. बिबट्याचं दृश्य कॅमेऱ्यात कैद. परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. नागपूर शहरातील कोराडी परिसरात बिबट्याची दहशत. बिबट्याचा वावर असल्यानं नागरिकांकडून घराबाहेर निघणं बंद. बिबट्याला जेरबंद करण्याची नागरिकांची वन विभागाकडे मागणी. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमधील घाटनांद्रा भागात बिबट्याचं दर्शन. परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. पुण्याच्या राजगड तालुक्यात पुन्हा एकदा ड्रोनच्या घिरट्या. रात्री 11 ते 2च्या दरम्यान 4 ते 5 गावांमध्ये ड्रोनच्या घिरट्या. Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.